हॅलो एव्हरीवन, लर्निंग लेन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये इथे फॉर्म्युलाज टॅब बघितलेलं होतं. आज आपल्याला पेज लेआउट, डाटा, रिव्ह्यू आणि व्ह्यू हे टॅब्स बघायचे आहेत. तर इथे तुम्हाला आपल्याला इथे पेज लेआउट टॅब फर्स्ट बघायचं आहे. इथे आपल्याला मार्जिन्स दाखवलेले आहेत. जसं की आता आपल्याला प्रिंट द्यायची असेल तर आपल्याला पहिले मार्जिन सेट करावी लागते. इथे मी वाईड मार्जिन करत आहे. जेव्हा मी वाईड मार्जिन करते तेव्हा आपल्याला इथे लाईन आलेली शो होत आहे. जसं की मिनिमम पर्यंत आपल्याला 1 पेज लागते प्रिंट देण्यासाठी आणि मॅक्झिमम पासून सेकंड पेज शो होत आहे. तसंच इथे मार्जिनमध्ये गेल्यावर नॅरो म्हणजे ही थोडी आपली मार्जिन नॅरो झालेली आहे ग्रेडपर्यंत 1 पेज. तेच तुम्हाला बघायचं असेल तिथे फाईलमध्ये जाऊन तुम्ही प्रिंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शो होत आहे. जसं की हे फर्स्ट पेजवर आणि त्याच्या पुढचं जे रिमार्कपासून आहे ते सेकंड पेजवर शो होत आहे. आता आपल्याला परत नॉर्मल करायची असेल तर इथे नॉर्मलला क्लिक करायचं म्हणजे हीच मार्जिन आपली नॉर्मल होऊन जाते. नेक्स्ट आहे ओरिएंटेशन. जर ओरिएंटेशन आपल्याला पोर्ट्रेट हवं असेल म्हणजे पेज जर तुम्हाला व्हर्टिकल हवं असेल तर तुम्ही इथे पोर्ट्रेटला क्लिक करू शकता आणि जर पेज तुम्हाला लँडस्केप म्हणजे हॉरिझॉन्टल हवं असेल तुम्ही लँडस्केपला क्लिक करू शकता. ही पण आपल्याला इथे मार्जिन वाढलेली दिसत आहे. म्हणजे जसं मी इथे फाईलला क्लिक केलं, प्रिंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा पेज लँडस्केप झालेला शो होत आहे. परत जर तुम्हाला पोर्ट्रेट हवं असेल तर तुम्ही इथे पोर्ट्रेटला क्लिक करून पोर्ट्रेट करू शकता. तुम्ही बघू शकता तिथे प्रिंटमध्ये आपल्याला हे पोर्ट्रेट झालेलं शो होत आहे. नेक्स्ट दिलेलं आहे साईज. आपण मोस्टली A4 साईजचेच पेपर यूज करतो म्हणून इथे साईजमध्ये A4 साईज. जसं तुम्ही लेटर किंवा लिगल वगैरे पेपर्स असतील त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची साईज घेऊ शकतात. मी इथे A4 साईज सिलेक्ट करत आहे. नेक्स्ट आपल्या इथे बॅकग्राऊंड दिलेलं आहे. जर तुम्हाला मागे बॅकग्राऊंड हवं असेल बॅकग्राऊंडला क्लिक करायचं. वर्क ऑफलाईनला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही जिथे कुठे तुमचे पिक्चर्स ठेवले असतील, समज मी इथे दिस पीसीमध्ये डाउनलोड्समध्ये ठेवलेले आहेत पिक्चर्स. जो कोणता पिक्चर हवा असेल त्याला डबल क्लिक करायचं. तो पिक्चर इथे मागे तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी शो होते आणि नको असेल तर इथे डिलीट बॅकग्राऊंडला क्लिक केलं की डिलीट होऊन जातो. नेक्स्ट आपल्याला इथे आता डाटा टॅब बघायचा आहे. डाटा टॅबमध्ये जसं की आपल्याला इथे सॉर्ट आणि फिल्टर दिलेले आहे. मग जर तुम्हाला सॉर्टिंग करायची असेल, असेंडिंग ऑर्डर लावायची असेल तर सिलेक्शन करायचं. इथे तुम्ही A to Z ला क्लिक केलं आणि सॉर्ट केलं की असेंडिंग ऑर्डर लागतात किंवा डिसेंडिंग ऑर्डर हवे असेल तर इथे सॉर्टला क्लिक केलं की ते डिसेंडिंग ऑर्डर लागतात. म्हणजे त्यांचे नंबर्स पण मार्क्स जे काय असतील ते सगळा डाटा पूर्णपणे चेंज होऊन जातो. आणि तुम्हाला अंडू करायचं असेल, मागे यायचं असेल तर परत इथे अंडूला क्लिक करायचं. जसं होतं तसं इथे तुम्हाला शो होईल पहिल्यासारखं. नेक्स्ट दिलेलं आहे फिल्टर. फिल्टर म्हणजेच काय, जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचं बघायचं असेल किंवा एखाद्या नेम रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन फक्त बघायची असेल तर तुम्ही इथे फिल्टर लावू शकता. जसं की मी इथे क्लिक केलं फिल्टरला, हे तुम्हाला इथे अँगल शो होत आहेत. मग ह्याच्यापैकी मला समज इथे नेममध्ये समज केतकी, चिन्मय आणि वृषाली ही नावं बघायची नाही आहेत. मग त्यासाठी मला फक्त जेवढी नावं मला सीन ठेवायची आहेत तेवढी मी इथे सीन ठेवू शकते. जसं की ओके केल्यानंतर तुम्हाला इथे शो होईल योगिता, पार्थ आणि रोहन ही 3 नावं इथे शो होत आहेत आपल्याला. आणि जर तुमचं काम झालं म्हणजे हाच डाटा तुम्हाला बघायचा होता म्हणून आपण इथे फिल्टर लावलेले आहे. जर तुमचं काम झालं असेल तर मग इथे आपण फिल्टरला क्लिक करू शकतो आणि हे आपण फिल्टरेशन काढू शकतो किंवा इथे क्लिअरला जरी क्लिक केलं तरी पण फिल्टर निघून जातो. तर डाटामध्ये सध्या आपल्याला सॉर्ट आणि फिल्टरच शिकायचं आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे रिव्ह्यू टॅब. आता रिव्ह्यूमध्ये समज माझी काही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल एखादी, समज मी इथे काहीतरी चुकीचं टाईप केलं असेल, जसं की मी इथे टाईप केलं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरला इथे क्लिक केलं. जर तुम्हाला कोणता दुसरा शब्द हवा असेल ह्याच्यापैकी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि इथे चेंजला क्लिक केलं तर इथे चेंजला क्लिक केल्यानंतर यस केल्यानंतर तुम्हाला इथे चेंज झालेलं दिसत आहे. नेक्स्ट आपल्याला सिमिलर वर्ड्स हवे असतील तर इथे तुम्ही थिजर्ससाठी वापरू शकता. जसं की मी टोटलला क्लिक केलं आणि थिजर्सला क्लिक केलं. जर मला त्याच्या रिलेटेड वर्ड्स बघायचे असतील इथे शो होत आहे एंटायर, होल, फुल, ओव्हरऑल वगैरे, कम्प्लीट, ॲग्रिगेट हे टोटलच्या रिलेटेड वर्ड्स आहेत. जसं की डिक्शनरी असेल त्यासारखं इथे तुम्हाला शो होणार ते. पुढे न्यू कमेंट दिलेला आहे. जर तुम्हाला कमेंट करायची असेल एखाद्या टेक्स्टवर तर इथे क्लिक करायचं जिथे हवे तिथे आणि न्यू कमेंटला क्लिक करायचं. मग जर तुम्हाला एखादी कमेंट करायची किंवा काही टाईप करून ठेवायची असेल एखादी नोट तर तुम्ही इथे नोट टाईप करू शकता. जसं की मी इथे टाईप करत आहे स्टुडंट मार्कशीट बाय लर्निंग लेन्स. मग आता इथे हे टाईप केल्यानंतर साईडला क्लिक केल्यानंतर ही नोट मी इथे टाईप केलेली, मग ही आता आपल्याला शो होत नाहीये.
फक्त इथे तुम्हाला रेडमध्ये साईन दिसतं. जेव्हा तुम्ही कर्सर इथे न्याल तेव्हा तुम्हाला ती नोट शो होणार आणि डिलीट करायची असेल तर इथेच क्लिक करायचं, डिलीटला क्लिक करायचं. आणि ती नोट डिलीट होऊन जाते, ती कमेंट डिलीट होते. पुढे दिलेला आहे इथे व्ह्यू टॅब. व्ह्यू टॅबमध्ये आपल्याला आता हा पेज नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही इथे पेज ब्रेक प्रिव्ह्यूला क्लिक करतात, जसं की तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं, जेव्हा पेज ब्रेक प्रिव्ह्यूला आपण क्लिक करतो तेव्हा इथे पेजेस दिसतात आपल्याला किती. हा 1 पेज आहे आणि त्याच्या पुढचा जो आहे तो सेकंड पेजवर, म्हणजे आपले प्रिंट 2 पेजेस लागणार आहेत आपल्याला प्रिंट देण्यासाठी. आणि नॉर्मल करायचं असेल तर इथे नॉर्मलला क्लिक करायचं, म्हणजे काय होतं आपलं पेज नॉर्मल होऊन जातं. पुढे दिलेलं आहे आपल्याला फॉर्म्युला बार, म्हणजे जे काही आपण टाईप करतो ते आपल्याला कशात दिसतं फॉर्म्युला बारमध्ये. म्हणजे मी जसं इथे फॉर्म्युलाज वगैरे टाईप केलेले आहेत काही, तर आपल्याला ते कशात दिसतं इथे फॉर्म्युला बारमध्ये. मग आपल्याला नको असेल तर इथे तुम्ही फॉर्म्युला बारला क्लिक करू शकता, तो निघून जातो आणि पाहिजे असेल तर परत इथे क्लिक करायचं म्हणजे येऊन जातं. नेक्स्ट हेडिंग्स दिलेले आहेत. जर तुम्हाला हेडिंग्स हवे असतील, म्हणजे इथे जे आपण अल्फाबेटिकली दाखवतो ते कॉलम्स असतात आणि आपण नंबर्सनी दाखवतो ते तुमचे रोज असतात. मग या हेडिंग्स तुम्हाला हाईड करायचे आहेत तर इथे हेडिंग्सला क्लिक करायचं म्हणजे ते हाईड होतात. आणि शो करायचे असतील तर इथे परत क्लिक करायचं म्हणजे ते शो होतात. पुढे दिलेलं आहे ग्रिड लाईन्स. ग्रिड लाईन्स म्हणजे याच्या मागे लाईन्स दिसतात आपल्याला. या सर्व लाईन्स तुम्हाला काढून टाकायचे असतील तर इथे ग्रिड लाईन्सला क्लिक करायचं म्हणजे काय होतात ते निघून जातात. आणि पाहिजे असतील तर परत क्लिक करायचं, मग ते पुन्हा येऊन जातं. पुढे दिलेलं आहे आपल्याला झूम. झूमला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईज जर झूमची वाढवायची असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता किंवा कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या मनाची टाकायची असेल तुम्ही इथे तुमच्या मनाची पण टाकू शकता. जसं की मी इथे 79 टाकली आणि ओके केलं, तर ही झूम साईज चेंज होते. जर तुम्हाला इथून पण वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल, झूम आउटने तुम्ही इथून कमी करू शकता किंवा झूम इनने वाढवू शकता. लास्ट तुम्ही 400 पर्यंत वाढवू शकतात मॅक्झिमम. आणि जर कमी करायची असेल तर ती 10 मिनिमम पर्यंत झूम साईज. जसं मी इथे आता तुम्हाला दाखवते ही 10 आहे, त्याच्यापेक्षा कमी होत नाही आहे. आणि जर आपण इथे वाढवली तर इथे 400 पर्यंत जाते, त्याच्या पुढे जात नाही. आणि मग नॉर्मल करायची असेल तर परत मग इथे 100ला क्लिक करायचं म्हणजे नॉर्मल येऊन जाते ती झूम साईज. पुढे दिलेलं आहे न्यू विंडो. न्यू विंडोला इथे क्लिक केल्यानंतर अजून एक मागे विंडो ओपन झालेली आहे. जसं की तुम्हाला इथे स्टुडंट मार्कशीट 2 दिसत आहे. मग आता मी इथे व्ह्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला अरेंज करायचे असेल तर इथे अरेंज ऑलला क्लिक केलं आणि हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कशी बघायची त्याला क्लिक करायचं, ओके करायचं. आता जसं की मी इथे काय टाईप केलं असेल, लर्निंग लाईन्स टाईप केलं इथे, तर ते तुम्हाला इथे पण शो होईल. जर मी इथे काय टाईप केलं तर ते तुम्हाला दुसऱ्या शीटवर पण टाईप झालेलं दिसेल. आता आपल्याला नको असेल, समज ही आता फर्स्ट आहे आणि ही आता फर्स्ट आहे आणि इकडे जी आहे ती सेकंड आपल्याला काढून टाकायची असेल तर इथे क्लिक करायचं, क्लोज करायची आणि जी पाहिजे तिला ओपन करायची. पुढे दिलेलं आहे तुम्हाला फ्रीज पॅन्स. जसं की आता तुम्हाला जी हेडिंग आहे ही तशीच ठेवायची असेल, म्हणजे आपण जसं स्क्रोल करतो खालती जातो तर ती हेडिंग आपल्याला शो होत नाही. मग हे तुम्हाला तशी शो ठेवायची असेल तिथे फ्रीज पॅन्समध्ये फ्रीज टॉप रोला क्लिक करायचं, म्हणजे ही टॉप रो तशीच राहते. जेवढं पण मी खाली इथे स्क्रोल करेल तरी पण ती टॉप रो तशीच दिसणार तुम्हाला. आणि नको असेल तर मग इथेच फ्रीजमध्ये जायचं, अनफ्रीज पॅन्सला क्लिक करायचं, आता ती स्क्रोल झालेली दिसते. किंवा तुम्हाला जसं नेम जे नेम आपण टाईप केलेले कॉलम्स, तर मग इथे फ्रीज पॅन्सला फ्रीज फर्स्ट कॉलमला क्लिक करायचं. आता मी जर इथे पुढे पुढे गेली तर आपल्याला तो फर्स्ट कॉलम जो आहे तो तसाच शो होतो. नेक्स्ट आपल्याला जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर इथे अनफ्रीज पॅन्सला क्लिक केल्यानंतर ते निघून जातं. पुढे आपल्याला जर इथून तुम्हाला करायचं असेल फ्रीज तर मग इथे क्लिक करायचं आणि इथे फ्रीजला क्लिक करून फ्रीज पॅन्स, म्हणजे टोटलपासून जे आहे ते तुम्हाला फ्रीज झालेलं जे टोटलच्या आधीचं आहे ते फ्रीज झालेलं दिसते आणि जे टोटलपासून आहे ते अनफ्रीज आहे, म्हणजे ते निघून जातं. आणि काढून टाकायचं असेल तर इथेच क्लिक करून अनफ्रीज पॅन करायचं. पुढे स्प्लिट दिलेला आहे. डाटा जर तुम्हाला स्प्लिट करायचा असेल असा तर तुम्ही इथून स्प्लिट करू शकता आणि नको असेल तर अनस्प्लिट करायचं. हाईड करायची असेल ही शीट तर इथे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ही वर्कबुक हाईड करू शकतात. वर्कबुक हाईड केल्यानंतर परत अनहाईड करण्यासाठी अनहाईडला क्लिक करायचं. तुमच्या वर्कबुकचं नाव इथे शो होतं स्टुडंट मार्कशीट आणि ओके करायचं म्हणजे ती येऊन जाते. अशा प्रकारे आपली बेसिक एक्सेलची इन्फॉर्मेशन पूर्णपणे झालेली आहे. होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट, फॉर्म्युला, डाटा, रिव्ह्यू आणि व्ह्यू यामधली आपण बेसिक इन्फॉर्मेशन सध्या बघितली. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलचे व्हिडिओज हवे असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.